हॅलो नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्कूल एज्युकेशन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। NMS परीक्षेमध्ये NMS एक्झाम असते, त्या एक्झाममध्ये तुम्हाला पूर्ण वर्गसंख्या शोधणे ह्या घटकावर आधारित प्रश्न विचारले जातात। मित्रांनो, पूर्ण वर्गसंख्या म्हणजे काय? जर दिलेल्या संख्येला त्या संख्येने गुणणे आणि म्हणजे जे पूर्ण वर्गसंख्या काढणे, म्हणजे 4 गुणिले 4 जर केलं तर 16 येतो मित्रांनो। म्हणजे 16 ही काय झाली? 16 ही 4ची वर्गसंख्या झाली। म्हणजे आपल्याला दिलेली जर संख्या असतील, 4 संख्या असतील, तर त्या 4 संख्यापैकी पूर्ण वर्गसंख्या कोणती आहे आणि अपूर्ण वर्गसंख्या कोणती आहे, म्हणजे परफेक्ट नॉन परफेक्ट संख्या आपल्याला शोधायची आहे। तर ते पूर्ण वर्ग जर संख्या जर शोधायची असेल तर तुम्हाला मित्रांनो अगोदर अपूर्ण वर्गसंख्या शोधणे आवश्यक आहे। तुम्हाला जर अपूर्ण वर्गसंख्या कोणती हे जर माहीत झालं तर तुम्हाला आपोआप पूर्ण वर्गसंख्या काढता येणार आहे। मित्रांनो, जर अपूर्ण वर्गसंख्या, पूर्ण वर्गसंख्येमध्ये कोणकोणते अंक असतात बघा। तुम्हाला एकक स्थानी तुम्हाला सांगतो 1, 4, 5, 6 आणि 9 हे अंक पूर्ण वर्गसंख्येच्या एकक स्थानी असतात। मित्रांनो, एकक स्थानी जर हे अंक जर येत असतील तर ती पूर्ण वर्गसंख्या आहे असं आपण समजू शकतो। असू शकते, असेलच असं नाही, परंतु हे एकक स्थानी हे अंक असतात। जर त्याच ठिकाणी जर 2 येत असेल, 3 येत असेल, 7 येत असेल आणि 8 येत असेल व सिंगल झिरो म्हणजे एकटा शून्य येणार नाही, जर एकटा जर शून्य येत असेल तर ती वर्गसंख्या असू शकत नाही। जर एकक स्थानी 2 असेल, 3 असेल, 7 असेल, 8 असेल व 0 असेल तर ती वर्गसंख्या नसणार मित्रांनो। म्हणजे ही काय झाली? अपूर्ण वर्गसंख्या झाली। अपूर्ण वर्गसंख्या म्हणजे वर्गसंख्या नाही, ही वर्गसंख्या नाही। दुसरा नियम काय आहे? दिलेल्या संख्यांमधील असलेल्या सर्व अंकांची बेरीज, सर्व अंकांची बेरीज 1, 4, 7 आणि 9 हे इतकं जर येत असेल तर ती वर्गसंख्या असू शकते। आणि जर 2, 3, 5, 6 आणि 8 हे जर अंक येत असेल, 2, 3, 5, 6, 8 तर ती पूर्ण वर्गसंख्या असू शकत नाही। असू शकत नाही मित्रांनो, मी म्हटलं आहे असेलच, असू शकत नाही म्हणजे नाहीच असं नाही, असू शकत नाही हा दुसरा नियम आहे। आपल्याला जर शोधायचे असेल तर सगळे नियम आपल्याला फॉलो राहावं लागणार आहे। तिसरा नियम काय आहे? जर दिलेल्या एकक स्थानी 6 जर असेल तर दशक स्थानी ही समसंख्या जर येत असेल, दिलेल्या एकक स्थानी जर 6 असेल तर त्याच्या दशक स्थानचा अंक हा जर एकक स्थानी म्हटलं हा 6 इथं जर एकक स्थानी 6 असेल आणि दशक स्थानी जर समसंख्या येत असेल तर ती वर्गसंख्या असू शकत नाही। म्हणजे वर्गसंख्या असू शकत नाही। मग काय? 6च्या पुढे इकडे कोणता अंक यायला पाहिजे? विषम अंक यायला पाहिजे। म्हणजे 7 झालं, 3 झालं, 5 झालं। उदाहरण जर घ्यायचं झालं, आपण एक उदाहरण घेऊया। उदाहरण जर घ्यायचं झालं तर 256 बघा। 256 ही पूर्ण वर्गसंख्या आहे। एकक स्थानी 6 आहे तर दशक स्थानी ही विषम संख्या आलेली आहे। सम अंक आलेला आहे का? नाही, म्हणजे ही काय आहे? पूर्ण वर्गसंख्या आहे। परंतु जर इथं जर 2, 4, 6 असतं तर ही वर्गसंख्या नाही, कारण की 6 जेव्हा एकक स्थानी येते तेव्हा त्याच्या दशक स्थानी समसंख्या आलेला आहे, म्हणजे ही वर्गसंख्या असू शकत नाही, ही वर्गसंख्या नाही। तिसरा नियम झाला, ही म्हणजे काय? विषम अंक येत असेल तरच ती वर्गसंख्या असू शकते। सम अंक येत असेल तर विषम ते पूर्ण वर्गसंख्या नाही। चौथा नियम काय आहे? जर एकक स्थानी 4 असेल तर दशक स्थानी विषम जर अंक येत असेल, दशक स्थानी कोणता अंक येत असेल? विषम जर अंक येत असेल तर ती सुद्धा संख्या, येणारी संख्या पूर्ण वर्गसंख्या
असू शकत नाही, पूर्ण वर्गसंख्या नाही. काय? जर विषम जर अंक येत असेल मग काय यायला पाहिजे? 4 जर एकक स्थानी येत असेल तर त्याला लागून काय यायला पाहिजे? पूर्ण वर्गसंख्या असण्यासाठी समसंख्याच यायला पाहिजे, सम अंक यायला पाहिजे. सम अंक म्हणजे कोणता? 2, 4, 6, 8 हे अंक यायला पाहिजे. जर हे जर अंक येत असतील तर ती पूर्ण वर्गसंख्या असू शकते. परंतु जर विषम संख्या 4च्या मागे दशक स्थानी जर विषम अंक येत असेल, 1 येत असेल, 3 येत असेल तर ती वर्गसंख्या नाही. उदाहरण द्यायचं झालं तर बघा 484 ही वर्गसंख्या आहे. 484 काय आहे? वर्गसंख्या आहे. बघा एकक स्थानी 4 आला आणि दशक स्थानी सम अंक आहे. जर इथं जर विषम अंक असता तर ती वर्गसंख्या नाही. केव्हा? एकक स्थानी जर 4 असेल तर. हा झाला चौथा नियम. पाचवा नियम असा आहे की जर एकक स्थानी बघू आपण आता घ्या, एकक स्थानी 5 असेल, एकक स्थानी 5 असेल तर दशक स्थानी, एकक स्थानी जर 5 असेल तर दशक स्थानी 2 असायलाच पाहिजे. जर 2च्या व्यतिरिक्त जर इतर अंक असेल तर ती वर्गसंख्या असू शकत नाही. जर 2च असेल तर ती वर्गसंख्या असू शकते. म्हणजे जोडीने 25 येणं आवश्यक आहे, दशक आणि एकक. जर नसेल तर ती वर्गसंख्या असू शकत नाही. जर 35 आलं ती वर्गसंख्या नाही, 45 आलं वर्गसंख्या नाही. मित्रांनो हे 5 नियम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. जर तुम्हाला कोणतीही संख्या वर्गसंख्या माहीत करून घ्यायची असेल तर हे तुम्हाला 5 नियम माहीत असणे आवश्यक आहे. याच्यावरती प्रश्न असे असतात. बघा मित्रांनो, प्रश्न घेऊया आपण. बघा मित्रांनो, सांगा खालीलपैकी वर्गसंख्या कोणती? कोणती आहे वर्गसंख्या? XY7 आहे, XY3 आहे, XY6 आहे की XY8 आहे? पहिला नियम इथं लागू पडते. जर दिलेल्या एकक स्थानी जर कोणते अंक 2, 3, 7, 8 व सिंगल झिरो म्हणजे एकटा जर शून्य असेल तर ती वर्गसंख्या असू शकत नाही. म्हणजे 7 आहे एकक स्थानी म्हणजे ही वर्गसंख्या नाही. 3 आहे म्हणजे वर्गसंख्या नाही. 6 आहे ही वर्गसंख्या असू शकते. मग समोरचा पर्याय बघा 8 आहे म्हणजे ही वर्गसंख्या नाही. म्हणजे ऑलरेडी तिसरा पर्याय बरोबर आहे. XY6 ही वर्गसंख्या असू शकते किंवा ही XY6 ही वर्गसंख्या आहे. समोरचा उदाहरण घेऊया. जर आपल्याला पूर्ण वर्गसंख्या जर ओळखायची असेल त्यासाठी आपल्याला अपूर्ण वर्गसंख्या कोणती ते ओळखणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर तो नियम क्रमांक 6 सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की तो असा आहे की 1 ते 24 पर्यंतच्या वर्गसंख्या असतील त्याच्या दशक व एकक स्थानचे तुम्हाला अंक लक्षात ठेवायचा आहे. दशक स्थानचे अंक पर्यंतच्या वर्गसंख्या यांचे दशक व एकक स्थानचे अंक तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे मित्रांनो. आणि हेच अंक समोरच्या वर्गसंख्येच्या ठिकाणीच असतात. जर हेच जर संख्या येत नसेल तर ती वर्गसंख्या असू शकत नाही मित्रांनो. जसं बघा इथं बघा दशक स्थान आणि एकक स्थान म्हणजे 96, 25, 56, 89, 24, 61, 00, 41, 84, 29, 76, 69, 44, 21, 00, 81, 64, 49, 36, 25, 16, 09, 04 आणि 01 हे 2 अंकी संख्या. शेवटची तुम्हाला 2 अंकी संख्या लक्षात ठेवायची आहे. हे जर 2 अंक शेवटचे, जसं मी एक उदाहरण लिहितो. एक उदाहरण जर घेतलं मी, जर उदाहरण घेतलं 1,30,297 ही वर्गसंख्या आहे की नाही? तर बघा याच्यात दशक व एकक स्थानी 97 आहे आणि 97 हे अंक कोणत्याच
1 ते 24 पर्यंतच्या वर्गसंख्येच्या दशक व एकक स्थानी मिळून तयार होत नाही, म्हणून ही संख्या वर्गसंख्या नाही. खालीलपैकी कोणती वर्गसंख्या नाही किंवा खालीलपैकी वर्गसंख्या नाहीत. आपल्याला प्रश्न असा असतो तात्काळमध्ये कमी याच्या शब्दामध्ये. बघा कोणती वर्गसंख्या नाही. आता वर्गसंख्या नाही तोच रूल. जर एकक स्थानी कोणतं 1 1 4 5 6 आणि 9 हे जर अंक असतील तर ती वर्गसंख्या होते. आणि जर 2 असेल 3 असेल 7 असेल आणि 8 असेल तर ती वर्गसंख्या असू शकत नाही, वर्गसंख्या नाहीच. आता बघा 4 आहे म्हणजे ही वर्गसंख्या आहे, 9 आहे म्हणजे वर्गसंख्या आहे, बरोबर आहे. म्हणजे हा पर्याय नाही, वर्गसंख्या नाही म्हटलं आहे म्हणजे ही वर्गसंख्या आहे. हा पर्याय नाही. XY7 म्हणजे ही वर्गसंख्या नाही, कारण की ही नाही. 6 आहे म्हणजे ही सुद्धा वर्गसंख्या आहे, म्हणून वर्गसंख्या नाही विचारलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. मित्रांनो समोरचं उदाहरण घेऊया. समोरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती वर्गसंख्या आहे. खालीलपैकी कोणती वर्गसंख्या आहे. मित्रांनो बघा काय म्हटलेलं आहे. आता आपल्याला नियम लावून घ्यायचे आहे. बघा जर एकक स्थानी 7 आहे तर मित्रांनो म्हणजे ही वर्गसंख्या नाही, पहिल्या नियमानुसार ही वर्गसंख्या नाही. दुसरं बघा 366 ही वर्गसंख्या असू शकते, ही वर्गसंख्या असू शकते. थोडा वेळ थांबायचं आपल्याला. पुन्हा 4 2 0 0 जर एक असेल एकक स्थानी, परंतु तो कसा यायला पाहिजे, जोडीने यायला पाहिजे, म्हणजे समसंख्येमध्ये येतात. 2 यायला पाहिजे, 2 शून्य यायला पाहिजे, नंतर 4 शून्य यायला पाहिजे, अशा प्रकारचे यायला पाहिजे, सम अंकामध्ये यायला पाहिजे. पण तो विषम अंकामध्ये आहे, फक्त एकच शून्य आहे, म्हणजे ही सुद्धा वर्गसंख्या नाही. समोरचं उदाहरण आहे 576 म्हणजे 576 ही वर्गसंख्या असू शकते. आता मित्रांनो आपल्याला 2 पर्याय इथं बरोबर दिसत आहेत, परंतु आपल्याला एकच पर्याय अचूक लिहायचा आहे. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला तिसरा नियम उपयोगी पडणार आहे. बघा 3 6 6 जर आपण मग तिसऱ्या क्रमांकाचा नियम बघितला आहे, जर एकक स्थानी जर 6 असेल तर विषम इथं कोणता अंक असायला पाहिजे, जर सम अंक असेल तर ती वर्गसंख्या नाही. तर ती कोणती संख्या नाही, वर्गसंख्या नाही. जर एकक स्थानी जर 6 असेल आणि त्याला दशक स्थानचा अंक सम येत असेल तर ती वर्गसंख्या नाही. म्हणजे इथं बघा 6 आहे पण दशक स्थानचा अंक सम आहे, म्हणजे ही सुद्धा वर्गसंख्या नाही. मग राहिलेली संख्या कोणती आहे, ही म्हणजे डी. पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे, 576. पर्याय क्रमांक डी हा बरोबर आहे. म्हणजे खालीलपैकी कोणती वर्गसंख्या आहे, तर 576 ही वर्गसंख्या आहे. खालीलपैकी कोणती संख्या वर्गसंख्या नाही. याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय 14,526, 13,425, 15,129, चौथा आहे 16,224. मित्रांनो पहिल्या नियमानुसार ही वर्गसंख्या असू शकते कारण की एकक स्थानी 6 आहे. दुसरी वर्गसंख्या असू शकते कारण की एकक स्थानी 5 आहे, दशक स्थानी 2 आहे बघा. आणि चौथी पण वर्गसंख्या असू शकते कारण की एकक स्थानी 4 आहे. तिसरी असू शकते वर्गसंख्या, म्हणजे 4 पहिल्या नियमानुसार वर्गसंख्या असू शकतात. मग अशा वेळेस काय करायचं, जर मोठ्या संख्या असेल आणि 2 अंकी जर संख्या याच्यापैकी जर येत नसेल, 2 अंकी जर संख्या शेवटून याच्यापैकी जर येत नसेल तर ती वर्गसंख्या असू शकत नाही. 26 आहे, 26 याच्यामध्ये कुठंच नाही आहे मित्रांनो, म्हणजे ही वर्गसंख्या नाही. आणि तिसरा नियम आहे की 6च्या अगोदर कोणता नंबर यायला पाहिजे, ऑड नंबर यायला पाहिजे, विषम अंक यायला पाहिजे. इथं सम अंक आला आहे म्हणून ही वर्गसंख्या नाही. बघा ही 25 आहे म्हणजे ही वर्गसंख्या असू शकते. ही पण 29 आलेला आहे, का 25 आलेला आहे, 29 सुद्धा आलेला आहे इथं, हे बघा 29 आलेला आहे म्हणजे ही सुद्धा वर्गसंख्या असू शकते. 24 आहे का इथं, कुठं 24 कुठंच नाही, म्हणून ही सुद्धा वर्गसंख्या होऊ शकत नाही. आणि दुसरा त्याच्यामध्ये चौथा नियम आहे की 4 जर असेल एकक स्थानी तर त्याच्यामध्ये कोणता अंक यायला पाहिजे, सम अंक यायला पाहिजे.
तो आहे, परंतु 24 याच्यामध्ये कुठंच नाही, त्याच्यामुळे ही वर्गसंख्या नाही. आता राहिला 25 आणि 29. तर आपला दुसरा नियम आहे. दुसरा नियम काय, यांच्या सर्व अंकांची बेरीज करायची. सर्व अंकांची काय करायची, बेरीज. 4 4 8 आणि 2 10 15 येते, बरोबर आहे. 7 आणि 4 11, 11 आणि 4 15, 15 आला. या दोघांची बेरीज जर केली तर 6 येतो, बरोबर आहे. आणि जर 6 जर येत असेल, कोणते 2 3 5 6 आणि 8, जर हे जर अंक येत असेल तर ती यांची सर्व अंकांची बेरीज, सर्व डिजिटची बेरीज जर एवढी येत असेल तर ती वर्गसंख्या असू शकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 नाही. मग पर्याय क्रमांक कोणता, 2 नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा आपला बरोबर आहे मित्रांनो. यापैकी कोणती संख्या वर्गसंख्या नाही. 1203, 1498, 7654, 7569. बघा मित्रांनो, 3 आहे एकक स्थानी म्हणजे ही वर्गसंख्या नाही. 8 आहे म्हणजे ही सुद्धा वर्गसंख्या नाही. ही वर्गसंख्या असू शकते 4 आहे, परंतु 2 अंक जर पकडलं तर 54 इथं कुठंच येत नाही आहे. बघा दिसतो का 54, 56 आहे पण 54 नाही, म्हणून ही सुद्धा वर्गसंख्या नाही. ही एकक स्थानी 9 आहे म्हणून ही वर्गसंख्या आहे. आणि 69 पण येतो, 169. बघा 13च्या वर्गामध्ये 2 अंक असा आहे, 69 आला आहे, म्हणून ही चौथा पर्याय क्रमांक 4 ही वर्गसंख्या आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि याचा सराव करा. धन्यवाद.